मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्री फडणवीस ठाम. तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा आणि शिवसेनेचा प्रमुख पक्ष, फडणवीसांचं विधान. देशाच्या राजकारणामध्ये 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार, कदाचित भारताचे पंतप्रधानही बदलतील. पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली. एकनाथ शिंदेंनी अमित शहांना खिशामध्ये घातलंय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. आंबेडकरांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यास त्यांना स्वातंत्र्य आहे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. तर महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न असेल, चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण. पुणे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता. अधिकाऱ्यांनी त्यावेळेला कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान अजितदादांचं वक्तव्य. अजित पवारांच्या पुत्रानं गुन्हा केलाय. अजित पवारांनी आता रंगसफेदी करू नये. पुण्यातील जमीन प्रकरणावरून संजय राऊतांची टीका. तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे. अनौपचारिक गप्पांदरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य. उदय सामंत, तटकरे आणि गोगावले यांची चर्चा. लवकरच निर्णय घेणार, अजित पवारांची माहिती. अजित पवारांकडून एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील. आम्हालाही वादविवाद करण्याची हौस नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. मलिकांबाबत प्रत्येक पक्षाचा जो तो अधिकार, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. मलिकांना होणाऱ्या भाजपच्या विरोधावर अनौपचारिक गप्पांच्या वेळेला अजितदादांचं विधान. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ठेवलं नाव. फडणवीस शिंदे पवार म्हणजे इनामिना टीका असल्याची जलील यांची टीका. मॉडर्न सिनेमातील पात्राचं उदाहरण देत जयंत पाटलांची सरकारवर टीका. बाकी सब ठीक आहे अशी या सरकारची अवस्था, जयंत पाटलांचा टोला. बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालणार, अजित पवारांची विधानसभेत माहिती. बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटाने निधी मागितल्यावर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले. 42,000 मिळतात म्हणून एका घरातले 5-5 जण पीएचडी करतात, अजित पवारांचं विधान. तर इतरांना संधी मिळत नाही, दादांची चिंता बरोबर. फडणवीसांकडूनही दुजोरा. नागपूर अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसांनी अडवला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा मोर्चा पोलिसांनी अडवला. प्रशिक्षणानंतर रोजगार न दिल्यानं विद्यार्थी आक्रमक. मोर्चा आक्रमक झाल्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. मुख्यमंत्री प्रशिक्षण हा एक जुमला होता. एक युवा सरकारचा बदला घेईल. मुख्यमंत्री युवा कार्य आणि प्रशिक्षण योजनेअंतर्गत येणाऱ्या तरुण तरुणींना सरकारनं रोजगार न दिल्यानं वडेट्टीवारांची टीका. नागपुरात आंदोलन करणाऱ्या युवा कार्य प्रशिक्षणार्थींवर पोलिसांकडून लाठीचार्जचे महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटतील. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते तुकाराम बाबा महाराज यांचा इशारा. राज्यातील रस्ते मृत्यूचे सापळे बनलेत. शासन आपल्या दारी नाही तर यम आपल्या दारी म्हणावं लागेल. विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. गेल्या 3 वर्षांमध्ये राज्यात गुन्हेगारीमध्ये वाढल्याची आरोप. अंदमानमधील बेटाला सुभाषचंद्र बोस यांचं नाव देणार. नागपुरात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पंतप्रधानांनी ठराव पास केल्याची फडणवीसांची माहिती. जनतेचं कल्याण आणि राज्याला पुढे नेणं हेच आमचं ध्येय. आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. आमचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष. महापालिका निवडणुकीमध्ये पुणेकर आम्हाला साथ देतील. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विश्वास व्यक्त. ठाणे पालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सोहळाचा नारा. ठाणे पालिकेमध्ये राष्ट्रवादीचे किमान 20 नगरसेवक विजयी होतील. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांचा दावा. बॉम्बे नाही मुंबईच, महाराष्ट्र शासनाची भूमिका खूपच स्पष्ट. अनिल परवानी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आशिष शेलार यांचं उत्तर. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्र्यांच्या विधानावर आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण. अधिवेशनामध्ये विदर्भाच्या प्रश्नावर जास्त चर्चा झाली नाही. विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी अशी मागणी अध्यक्षांना. सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. बिबट्या नियंत्रणासाठी लष्कराची मदत घ्यावी. बिबट्यांची नसबंदी करावी, मुनगंटीवारांची मागणी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, मात्र 600 मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंचा आरोप. 25,000हून अधिक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती. गोंदियामध्ये 3 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. 3ही नक्षलवादी दरेकसा एरिया कमिटीचे सदस्य. यापूर्वी 11 नक्षलवाद्यांनी केलं होतं आत्मसमर्पण. गोंदिया जिल्ह्यातील नक्षल चळवळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर.
सातारा ड्रग्ज प्रकरणी प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचं नाव पुढे येत आहे. प्रकाश शिंदेंसह आणखीन काही नावं समोर. अंधारेंचं वक्तव्य, एवढ्या मोठ्या कारखान्याला परवानगी मिळाली कशी? अंधारेंचा सवाल. नाशिकच्या डोंगराळीमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपीला महिनाभराच्या आत फाशीची शिक्षा द्या. सुहास कांदेंनी विधानसभेत लक्षवेधी मांडत मागणी केली. पालघरच्या जव्हारमधील सार्वजनिक बांधकाम विभागामधील घोटाळ्याचं प्रकरण, 111 कोटींचं बिल काढणाऱ्या कंत्राटदाराला कुणी संरक्षण दिलं? जयंत पाटलांचा सवाल. प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याची जयंत पाटलांची मागणी. नवी मुंबईतील अनेक भूखंड खासगी विकासकांच्या घशामध्ये टाकण्याचं काम, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदेंचा आरोप. अनेक आरक्षित भूखंड एका बिल्डरला देण्यात आल्याचा शिंदेंचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग 15 मधून शिंदेंच्या आजी माजी आमदारांचं कुटुंब इच्छुक. फुलमंडीमधून मुलाला किंवा कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी. माजी आमदार किशनचंद तनवाणींची मागणी, तर आमदार जयस्वाल यांनाही कुटुंबामध्ये उमेदवारी हवी. पार्थ पवारांसह मुरलीधर मोहोळांवर फौजदारी गुन्हा दाखल करा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची मागणी. जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्त आणि बँकांची चौकशी व्हावी. सुषमा. पार्थ पवारांसह मुरलीधर मोहोळांवर फौजदारी गुन्हा दाखल करा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची मागणी. जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्त आणि बँकांची चौकशी व्हावी. सुषमा अंधारेंची मागणी. आम्ही जिथे बसतो तिथे हा बॉक्स नेमका कशाचा आहे? विधान परिषदेमध्ये अनिल परबांची शंका. आमच्या मोबाईलमधील डेटा या बॉक्समध्ये जाणार तर नाही? परबांचा सवाल. तर हा बॉक्स वायफायचा. आशिष शेलारांचं स्पष्टीकरण. आज मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबई दौऱ्यावर. गोट इंडिया टूरचा भाग म्हणून मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला भेट देणार. मात्र मेस्सीचा कुठलाही फुटबॉल सामना होणार नाही. प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन करून मेस्सी वानखेडे स्टेडियममधून निघणार. मेस्सीच्या स्वागतासाठी बांद्रा सी लिंकवर आकर्षक रोषणाई. मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. सी लिंकवर मेस्सीचे एलईडी बॅनर लागले. दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज काँग्रेसचं आंदोलन. मतचोरी विरोधात वोट चोरी गद्दी छोड आंदोलन. राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आंदोलनामध्ये सहभागी होणार. 1993च्या मुंबई दंगलीतील आरोपीची निर्दोष सुटका. हिंसाचारामध्ये आरोपीचा सहभाग सिद्ध करण्यास सरकारी पक्षाला अपयश. आरोपीच्या विरोधात कोणताही प्रत्यक्ष परिस्थितीजन्य पुरावा नाही. कोर्टाची माहिती. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडकरता खरेदी केलेल्या सोयाबीनपैकी काही बॅग सोयाबीन गोदाम तपासणीमध्ये रिजेक्ट. बाजार समितीच्या सभापतींसह शेतकऱ्यांची नाराजी. ग्रेडरनं पारित केलेलं सोयाबीन रिजेक्ट केल्याचा सभापतींचा आरोप. अश्वशौकीनांसाठी पर्वणी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा इथल्या अश्वांच्या सौंदर्य स्पर्धा सुरू. सारंगखेडाच्या अश्व बाजारामध्ये सुरू असलेल्या सौंदर्य स्पर्धा आकर्षणाच्या केंद्रबिंदू. देशभरातील नामवंत अश्वशौकीनांचे घोडे स्पर्धेसाठी दाखल. सारंगखेडाच्या अश्व बाजारामध्ये राजवाडी घराण्यातील सुंदर आणि देखणी पद्मिनी घोडी दाखल. भारतामधील सुप्रसिद्ध अश्ववंशातील नामवंत घोड्यांची पद्मिनी ही मुलगी. पद्मिनीचा मुलगा देवराज हाही आज देशभरात प्रसिद्ध अश्वांपैकी एक. बदलापूरमध्ये 3 वर्षांनंतर हत्येची घटना उघडकीस. पतीनंच सर्पदंश करून पत्नीची हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर. सर्पमित्राकडून विषारी साप आणून पत्नीच्या पायाला सर्पदंश केला. तिघांना पोलिसांकडून अटक. भंडाऱ्यामध्ये प्रशासनानं दिलेला शब्द न पाळल्यानं गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन. वैनगंगा नदीकिनारी प्रकल्पग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन. कोल्हापूरच्या शेंडे पार्क इथे 100 एकरामध्ये आयटी पार्क बांधणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाला हिरवा कंदील दिलाय. आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती. कल्याण डोंबिवली महापालिकेचा अजब कारभार. टिटवाळ्यामधील कातकरी आदिवासी विधवा महिलेच्या झोपडीला पाठवला थेट 2,33,000चा मालमत्ता कर. आदिवासी संघटना आक्रमक. पालिकेवर मोर्चा काढत जाब विचारणार.